तिसरीचं मंथन. आता सध्या दुसरीला कोण कोण आहे तुमच्यात? दुसरीच्या आतले कोण कोण येतं? तुम्ही लक्ष देऊन बघायचं. तुमच्यासाठी महत्त्वाचं. मांडी घालून बसायचं, तसं नाही बसायचं. तिसरीचा मंथनचा आज झालेला पेपर. त्याच्यातला पहिला भाग गणित. त्याच्यात एक प्रश्न असतो 2 मार्काला. पुढच्या वर्षी तुम्हाला सगळ्याला द्यायची मंथन. एक प्रश्न किती मार्काला असतो? 2. पटपट बोलायचं. 2. गणिताचे टोटल प्रश्न असते 50 मार्क असते तर 100. किती? 100. त्याच्यात विराट तुला किती पडायला पाहिजेत? तू दिलास ना पेपर आज? तुला किती पडते वाटते? काय माहीत काय तुला किती पडायला पाहिजेत असं वाटते? तर प्रश्न क्रमांक 1. सगळा प्रश्न लिहिणार नाही, लय टाईम जाईल बरं का. त्यामुळे प्रश्न सांगणार, जे महत्त्वाचं आहे तेवढंच आपण बोर्डवर लिहिणार आहे. लक्षपूर्वक तुला दिसतं की इकडून. पहिला प्रश्न, अपूर्णांक व त्याचे वाचन यांची योग्य जोडी कोणती? अपूर्णांक कळतो? त्याच्यापैकी अपूर्णांक कोणता आहे? 0, 1/2, 3, 0.6. याच्यातला अपूर्णांक कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. अपूर्णांक समजवतो तुम्हाला. तर अपूर्णांकाची वाचन करताना आणि अपूर्णांक गणितीय भाषेत लिहिल्यावर तोंडात बोटं नाही घालायचं. पहिला अपूर्णांक दिलाय पर्याय क्रमांक 1. आणि काय दिलंय? 3 अंश छेद 7. पर्याय क्रमांक 2 दिलाय. याच्यामध्ये काय असतं? 4 पर्याय देतात तुम्हाला या परीक्षेत. किती पर्याय? 4. त्याच्यातला योग्य पर्याय निवडायचा असतो. जो बरोबर आहे त्याला टिक मार्क करायचे, गोल करायचं असतं. असा एक गोल दिलेला असतो आणि तो भरायचा असतो असा पूर्ण पेनाने. पर्याय क्रमांक 2 6/8. यालाच कसं? 8 अंश छेद 6. पर्याय क्रमांक 3. त्याला काय दिलंय? 4/2. आणि पर्याय क्रमांक 4 5/9. कुणी लिहायचं नाही, काय नाही, लक्षपूर्वक बघायचं. आता तुम्हाला प्रश्न काय आहे? अपूर्णांक व त्याचे वाचन यांची योग्य जोडी कोणती? बरोबर जोडी कोणती आहे ती ओळखायचं आहे. कोण सांगताय? तू एकटा सोडता, बाकी सगळ्यांना सांगायचं. तू पेपर दिलास ना, तुझं चेक करायचं. त्याचा आन्सर जर बरोबर आलं कोणत्याही प्रश्नाचं, त्याचे आन्सर की येतं आहे आपल्याकडं, तर त्याच्यासाठी टाळ्या वाजायच्या. आणि नाही बरोबर आलं तर नाही वाजायच्या. बघूत आपण त्याला किती मार्क पडतात. कोण सांगते? विराट सोडता. त्याच्यातला अंश कोणता आहे? कोण सांगते? पहिल्या पर्यायामधला अंश कोणता आहे? सांग. 3 आहे अंश आणि 7 काय आहे? छेद. आता ह्याचं बघा, 3/7. हा काय आहे? अंश. आणि हा काय आहे? छेद. 3/7. बरोबर आहे का नाही? त्याचं वाचन 3 अंश आणि छेद 7 म्हणजे हा आला पर्याय बरोबर. आता बाकीचे चुकीचे कसं काय ते आपलं बघायचं आहे. आता दुसऱ्याचं काय आहे? 6/8 असं पाहिजे. नाही तर काय लिहिलं आहे? 8 अंश. पण हा 8 काय आहे? अंश नाही, हा काय आहे? छेद आहे. मग ते पुढचं चुकीचं आहे का नाही? आणि छेद किती दिला आहे? 6 म्हणजे उलट दिलं आहे, चुकीचं दिलं आहे. तिसरा पहा, 4/2. हा 2/4 असं वाचतो ना आपण त्याला. 2/4 असं त्याचं वाचन करायचं. हा पण काय आहे? चुकीचं आहे. चौथा काय आहे? 5/9. पण त्यांनी काय दिलं आहे? 5/9. म्हणजे काय झालं याच्यामध्ये? ते बरोबर आहे का? कसं काय? लक्षपूर्वक पहा. असंच ह्या एक्झाममध्ये फसवतात.
शब्दांनी तुम्हाला फसवलं जातं आणि तिथं तुमचे मार्क जातात. याचे पण 3-4 मार्क तसे गेलेले आहेत. 5 छेद हा छेद आहे का? 5 छेद 9 आहे. छेद कोणता आहे? 9. आणि इथं काय दिलंय? 5 छेद आणि ओरिजिनल छेद काय आहे? हा 9 आहे. इथं काय पाहिजे होतं? 9 छेद अंश 5 असं असतं. तर हे पण बरोबर आलं असतं. हे पण काय चुकीचं. म्हणून पर्याय क्रमांक 1. विराट तुझं काय आहे? क्वेश्चन नंबर 26 त्याचं बरोबर आलंय. त्यासाठी टाळ्या वाजवा. क्वेश्चन नंबर 2 लक्षात येते ना? व्हिडिओ तुम्ही याचा डबल बघायचा आहे घरी गेल्यावर. त्याच्यामुळेच रेकॉर्ड करतो आपण. हा व्हिडिओ तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्हाला मंथनचं वाटण की याचा काय अभ्यास करायला पाहिजे त्या वेळेस हा मागच्या पेपरचा व्हिडिओ बघायचा. म्हणजे पुढच्या वर्षी प्रश्न कसे येतील ते लक्षात येतं. प्रश्न नंबर 2 खालीलपैकी कोणत्या संख्येत 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणत्या संख्येत 4ची स्थानिक किंमत सर्वात काय कमी असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता पर्याय नंबर 1 आहे तो किती आहे? 427. पर्याय नंबर 2 आहे 945. पर्याय नंबर 3 495. तर लक्षपूर्वक बघा, हे आता महत्त्वाचं आहे इथून पुढं. पर्याय नंबर 4 804. तर स्थानिक किंमत कोणाला कळते? त्याच्यातल्या 4ची स्थानिक किंमत किती आहे? 400. त्याच्यातल्या 4ची 900. त्याच्यात 4ची 40. या 4ची स्थानिक किंमत किती आहे? 400. ह्या 2ची आहे. ह्या 4ची किती आहे? 40. ह्याची किती आहे? 400. आणि ह्याची किती आहे? 4. स्थानिक किंमत कोणाला नाही कळत? हातवर करा. तुम्हाला कळते का स्थानिक किंमत? नाही कळत ना? आता लक्षपूर्वक तुम्ही बघायचं. सगळ्यात जास्त स्थानिक किंमत म्हणजे काय? आपल्या काय विचारली? स्थानिक किंमत 4ची. मग काय करायचं? ह्या संख्येत 4 कुठे आहे तो सापडायचा. 4 कुठं आहे? इथं सापडला का 4? आणि पुढं किती संख्या आता? 1 आणि 2. त्याच्या पुढं 2 शून्य देऊन टाकायचे. जेवढ्या संख्या आहेत तेवढे काय करायचे? शून्य द्यायचे. ती काय झाली? 4ची स्थानिक किंमत. आता या 4ची स्थानिक किंमत आहे. याच्या पुढं किती संख्या येतात? त्याच्यामुळे किती शून्य येते 4च्या पुढं? मग 4ची स्थानिक किंमत किती झाली? 40. हा 4 आहे. याची स्थानिक किंमत जर काढायची म्हणलं तर त्याच्या पुढच्या किती संख्या येतात? मग किती शून्य येते 4च्या पुढं? 4च्या पुढं 2 शून्य गेल्यावर किती झाली संख्या? 400 काय झाली? संख्येची 4ची स्थानिक किंमत. 4 या संख्येची काय झाली ती? स्थानिक किंमत. आता हा 4 ह्याच्या पुढं काय एखादी संख्या आहे का? मग त्याच्या पुढे शून्य लिहायचं का? मग त्याची स्थानिक किंमत किती? 4. मग 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी कोणत्या पर्यायामध्ये? सांगा पटकन. सगळ्यांनीच सांगायचं बरोबर. पर्याय क्रमांक 4 804 या संख्येतल्या 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. म्हणजे पर्याय नंबर 4 बरोबर आहे. 27. हे त्याचं चुकलेलं आहे. संस्कार 608 ही संख्या लिहिताना 0 लिहिण्यास विसरला. संस्कारला काय लिहायचं होतं? 608. 608 संख्या लिहिताना सांगा काय लिहू? ही संख्या लिहिताना काय विसरला तो? 0 विसरला. हा 0 काय झाला तो? विसरला. तर तयार झालेली संख्या कितीने कमी होईल? काय विचारले? तर तयार झालेली संख्या
संख्या कितीने कमी होईल? आता बघा लक्ष देऊन. आता हे कशाचं गणित आहे तुम्हाला वाटतंय? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्यापैकी कशाचं गणित असेल? वजाबाकी. त्याला किती लिहायचे होते? 608. त्याने तो शून्य लिहिलाच नाही. 608 मधून जर शून्य नाही लिहिला तर किती संख्या लिहिन तो? 68. आणि काय विचारलं आपल्याला? कितीने कमी होईल संख्या, म्हणजे त्या दोन्हीची करायची वजाबाकी. 68 वजा 608 वजा 68 किती येईल? 8 मधून 8 गेले 0. हा वजाबाकी कशी करायची? बारकी गँग लक्षात ठेवा. शून्यापेक्षा 6 मोठा आहे, बरोबर आहे. शून्यातून 6 वजा होईल का? त्याला काय करावं लागेल? इकडून एक हातचा उसना घ्यावा लागेल. एक हातचा घेतला आणि 0 किती झाले? 10. पण याचा एक हातचा इकडे उसना दिल्याच्यामुळं 6 मधला एक झाला कमी. किती राहिले इथं? 5. 10 मधून 6 गेले, किती राहिले? आणि 5 5 खाली काहीच नाही म्हणून किती आलं उत्तर? 540. पर्याय क्रमांक किती आहे? 540. पर्याय क्रमांक 1 28 नंबर. बरोबर आहे का विराट? आलं का तुझं उत्तर 540? हा पण प्रश्न तुझा चुकला आहे, कारण तू प्रॅक्टिस नाही केलीस. प्रश्न क्रमांक 3 पाहता. प्रश्न क्रमांक 4 गणितामधला. काय काय सांगायचं काय? 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक एकूण किती वेळा येतो? किती वेळा येईल? 9 वेळा. कशामुळं? 10 ला 1 असतो, 20 ला असतो, 30 ला असतो, 40 ला 10 ने गुणल्यावरती 0 0 9 वेळेस येतो. आणि 2 अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो? 9. कोणत्या कोणत्या संख्यामध्ये? 10, 20, 30, 40, 50, 60, 80, 90. 2 अंकी नाही 100. 100 2 अंकी आहे का? नाही. मग किती संख्या आल्यात? 1 2 3 4 5 6 7 8 9. 0 किती वेळा येतो? 9 वेळा. 9 वेळा. 9 किती नंबरचा पर्याय आहे? 4 नंबरचा, 29चा. हे विराटचं बरोबर आहे. आता प्रश्न पुढचा बघा. खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त आहे? बंदिस्त कळतं का? काय बंदिस्त म्हणजे? बंदिस्त म्हणजे ही बंद आकृती असते. ही बंद आकृती असते ती. पर्याय क्रमांक त्यात 4 आकृत्या दिल्यात. अ नंबरची आकृती दिली 0 0. ब नंबरची आकृती दिली 0. क नंबरची आकृती दिली फुल्ली नाही, बंदिस्त यल. आणि ड नंबरची दिली याच्यामध्ये. आता ही बंदिस्त आकृती आहे का? कशामुळे? कारण इथं कुठं काय ओपन काही नाही. आता हीच आकृती जर तुम्हाला अशी दिली असती तर बंदिस्त झाली असती का? नाही. हे बंद झालेलं आहे तिचं दार, म्हणजे ती बंदिस्त आहे. ही एक झाली बंदिस्त आकृती. 2 नंबरची ह्या आहे का बंदिस्त आकृती? कशामुळं? कारण हे 1 2 हे खुले आहेत, ही नाही. ही आहे का बंदिस्त आकृती?
नाही. ही आहे का बंदिस्त आकृती? हो. किती आकृत्या बंदिस्त आहे आता? अ आणि क. अ आणि क ह्या काय आता? बंदिस्त आकृत्या. अ आणि क. पर्याय क्रमांक 4. विराट तुझं काय आलंय? पर्याय क्रमांक 4 हे आलं विराटचं बरोबर. पण तरी पण सोपे 2 उदाहरणं चुकलेले आहेत का नाही याचे? कशामुळे चुकलेत? अभ्यास न केल्यामुळं. तू जर अभ्यास प्रॅक्टिस करत होतास तर तुझे ते 2 प्रश्न चुकले नसते. तसं काय तुला उचकायचे येणार आहे? तुझे बरेच चुकले तर शिकूया इकडे बस. तू सिंपल चुका प्रॅक्टिस न केल्यामुळे भरपूर केलेले आता. आता पुढचा प्रश्न बघा. अकोला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास बुधवारी कोणत्या वारी? बुधवारी 240, गुरुवारी 307, शुक्रवारी 125, विद्यार्थ्यांनी भेट दिली. कशाला भेट दिली? अकोल्यातल्या विज्ञान प्रदर्शनास. किती विद्यार्थ्यांनी? पटपट वाचा. बुधवारी 240, गुरुवारी 307, शुक्रवारी 125. तर प्रदर्शनास एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली असा प्रश्न विचारलाय. काय विचारलंय? तर प्रदर्शनास एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली. मग आता हे गणित कशाचं आहे? बेरजेचं. आता इकडे पहा. करू नका तुम्ही वयवर काही लिहू नका, फक्त समजून घ्या अक्षर काय आहे. वय आणि ते साईडला ठेवून द्या. यांची काय करायची? बेरीज. काय करायचंय? पण अशा परीक्षामध्ये तुम्हाला ज्यावेळेस आउट ऑफ मार्क पाडायचे असतील त्यावेळेस 1-1 सेकंद वाचवायचा असतो टाईम. बरोबर. आता याचे पर्याय काय दिलेत पहा. पर्याय कसं उत्तर काढायचं फास्टमध्ये 2 सेकंदामध्ये निघलं पाहिजे. ही सगळी बेरीज करीत बसायचं नाही. इकडं पहा. पर्याय क्रमांक 1 365, पर्याय क्रमांक 2 672, पर्याय क्रमांक 3 432 आणि पर्याय क्रमांक 4 547. आता याच्यामध्ये पटकन उत्तर कसं काढायचं ते पहा. समजून घ्या, सांगू नका. आता हे येतं 200. सगळ्यात सुरुवातीला काय करायचं? ह्याच्या शेवटच्या संख्या असतात ना, ही 0, 7 आणि 5 यांची बेरीज करून बघायची पटकन. मनातली मनात किती झाली? 12. म्हणजे काय त्याचा अर्थ होतो? 12 संख्या आहे त्याच्या एकक स्थानचा जो अंक आहे 2 हाच शेवटी अंक येणार आहे का नाही? 2 अंक कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये? या पर्यायामध्ये आणि या पर्यायामध्ये. बरोबर. मग हे तर 2 चुकीचेच आहेत ना, त्यांच्यात 2 शेवटी नाहीच. चुकीचे झाले का नाही? 2 सेकंदात कळतंय का नाही? हां. आता दुसरा पर्याय. हे किती संख्या येतात? 672. 2 आपले शिल्लक राहिले पर्याय. आणि हे किती आहे? 432. आता याच्यात काय करायचं? आयडिया लावायची. 200च्या पुढचा आहे ना हा. 2, 2 आणि 3 5, 5 आणि 1 6. पहिल्याच अंकाची बेरीज 6च्या पुढं जाते. म्हणजे उत्तर कसं असेल? 4पेक्षा नक्कीच मोठं असेल का नाही? 400पेक्षा 6 येते म्हणल्यावर मग हा पर्याय पण कटला. 2 नंबरचा पर्याय. किती वेळ लागतो कॅल्क्युलेशन करायला? मनातली मनात 2 सेकंद. शेवटच्याची बेरीज आणि पहिल्याची बेरीज. उत्तर निघलं. तुमचा वेळ वाचतो का नाही? तुम्ही जर सगळी बेरीज याचा हातचा ज्या अमकं करा तमकं करा ते करायचं नाही. असं पटकन आलं पाहिजे. विराट तुझं किती आले उत्तर? किती नंबरचा आहे तो? 31 नंबर. 2 नंबरचा पर्याय 672. विराटचं बरोबर आलं हे पण. हां. आता लेट व्हायचं नाही. लेट झाल्यावर लेटच होणार तुम्ही कायमचे. पुढचं घ्या. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत? सोपा आहे का नाही प्रश्न? उतरत्या क्रमाने कोणती संख्या मोठी आहे कोणती छोटी आहे?
हेच ओळखायचं ना फक्त. फक्त मिस्टेक होऊ द्यायची नाही. आता हा बघा पर्याय क्रमांक 1 कोणत्या संख्या दिल्या जातात? 907, 977, 947 आणि 970. पर्याय क्रमांक 2 336, 463, 973, 994. पर्याय क्रमांक 3 505, 550, 555 आणि 567. पर्याय क्रमांक 4 843, 817, 769, 697. गप्पा मारायला आलात का? शांत बसायचं. आवाज नाही आला पाहिजे. तिकडे बघायचं, तिकडं नाही, इकडे बघून बस. सरळ बघायचं, एकमेकांबरोबर बोलायचं नाही. आता याच्यातला कोणता पर्याय उत्तराच्या क्रमाने कोणता आहे? तू नको बोलू, तू सोडला ना पेपर, तू फक्त आज ऐकायचं. कोणता आहे सांगा उत्तराच्या क्रमाने? 3 नंबरचा. कसं काय? हा 505 आहे आणि हा 550 आहे. हे वाढत जाते ना. आपलं काय विचारलंय? उत्तरच्या क्रमाने, म्हणजे इकडची संख्या या साईडची संख्या काय पाहिजे? मोठी, आणि त्याच्या पुढच्या संख्या त्याच्यापेक्षा लहान लहान होत गेल्या पाहिजेत. मग कोणतं आहे? हे 4 नंबरचा 843. त्याच्यापेक्षा लहान आहे का नाही? 817. म्हणजे उत्तरचा क्रम झाला का नाही? त्याच्यापेक्षा लहान आहे का नाही? 769. आणि त्याच्यापेक्षा लहान आहे का नाही? 697. उत्तरच्या क्रमाने कोणती संख्या आहे बरोबर? पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे का? आता ह्याच्यामध्ये हे आहे का उत्तरच्या क्रमाने? 1 नंबर. कशामुळं? 907 आणि ही मोठी संख्या आहे त्याच्यापेक्षा. ही आहे का? नाही. आणि ही पण चढत्या क्रमाने आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. 33 नंबर. हे पण आलं विराटचं बरोबर. आता 34 नंबरचा प्रश्न पहा. म्हणजे प्रश्नपत्रिकेतला 34 नंबर. आपला कितवा चाललाय? 9वा. एका संख्येचा पाव. आता इकडे लक्षपूर्वक बघा. एका संख्येचा पाव काय? एका संख्येचा पाव म्हणजे वडापावचा पाव. मग हा समजा 1 आहे पूर्ण. इकडे पहा. आता 1 मिनिट. हा झाला 1 बरोबर. याचे केले 4 भाग. 4 भाग केले समान. हा काय झाला? हा झाला अर्धा. आणि अर्ध्यातला अर्धा काय झाला? पाव. म्हणजे हा एवढा झाला पाव. त्याचा अर्थ काय झाला? पावचा अर्थ काय झाला? 1/4. म्हणजे एकाचा चौथा भाग झाला का नाही? त्याचे 4 भाग केले ना, त्याच्यातला 1 भाग म्हणजे एकाचा चौथा भाग. या एकाचा काय केला आपण? चौथा भाग काढून घेतला. त्याला काय म्हणायचं? 1/4. आणि त्यालाच काय म्हणायचं? पाव. अर्धा काय म्हणायचं? 1/2. म्हणजे हा झाला अर्धा बरोबर. त्याच्यानंतर पावणे असतो. काय असतो? पावणे कोणतं झालं? किती झाला? पावणे सगळ्यांनी सांगायचं. फक्त मस्तीत बोलायचं नाही. मस्तीत बोलल्यावर मार भेट ना कोणाला पण. त्यांना आपण अभ्यास करतोय, मस्ती नाही. हा किती झाला? पावणे. म्हणजे काय झालं? त्याच्यातला 1 भाग नाही फक्त. हा किती झाला? पावणे. म्हणजे काय? एकातला 1, 2, 3. त्याला काय म्हणायचं? 1/3. त्याला काय म्हणायचं? पावणे.
1/4 1/2 आणि 1/3 हे झालं का पाहुणे? आता विराट तू सांग, बरोबर आहे का? काय बरोबर आहे? 1/3 कसं होईल पाहुणे? 1/3 हा झाला पाहुणे. 1/3 ची किंमत असती 33.33 असते का? तो पाहुणे कसा होईल? आता तू हे पहा, हा पाहुणे नाही, त्या जागेवर किती येईल? तुम्हाला पर्याय देतो, समजा ते दोन्ही खोडा. 1/3 2/3 3/2 याच्यातलं पाहुणे कोणता आहे? सांगतो, 2/3 आपण करून पाहू. 0 पॉईंट येईल, याच्यावर आला 20, 3 सके 18. पाहुणे झाला का? पाहुणे म्हणजे किती आला पाहिजे आपला आन्सर? 75. किती आलं पाहिजे? 0.75. हां, आता ह्याचं होईल का? बे आता तो 1च्या पुढं. आता चौथा पर्याय बघा, 4/3 हा होईल का? नाही होणार, कारण हा जातो 1च्या पुढं. 3 1 3 4 मोठा आहे आणि 3/4 हा पहा. आता हा झाला 0.0 येतो त्याच्या पुढं. पॉईंट दिल्याच्या नंतर ह्या 30 वर एक 0 येतो. 4 7 4 7 28. किती उरले? 30 मधून 28 गेले 2 उरल्यामुळे त्याच्यावर आला पुन्हा 0. 4 पंचे 20. मग पाहुणे किती आहे बरोबर? 3/4. मग आपलं बरोबर काय आहे? 3/4. काय ना लक्षात? हा झाला पाहुणे. आता आपल्या प्रश्नाकडे आहे. एका संख्येचा पाव भाग 24 आहे, तर ती संख्या कोणती? पाव भाग किती आहे? म्हणजे हा भाग किती आहे? 24. म्हणजे बाकीचे सगळे 24च असणार आहेत ना. हा पण 24 झाला, हा पण 24 झाला आणि हा पण 24 झाला. या सगळ्यांची बेरीज किती येईल? कोण करतंय पटकन? सांगा लवकर. 96. किती आली बेरीज? 96. किंवा काय करायचं? 24 गुणिले 4. 24 किती वेळा येतं? 1 2 3 4. बरोबर आहे. 24 गुणिले 4 किती झालं? 96. आता याला तुम्हाला दुसरा पर्याय देऊ का आणखी सोपं करून? आता बघा, 2 ते 5 सेकंदात उत्तर कसं काढायचं याचं. आता तुम्हाला पाहुणे वगैरे कळालं ना हे. आता काय करायचं आपल्याला? 5 सेकंदात उत्तर निघलं पाहिजे. काय झालं पाहिजे? मनातली मनात. 24च्या जवळचा अंक कोणता आहे? 100चा पाव किती? 100चा पाव 25. बरोबर. 25 चोक 100. 25 चोक 100 असल्यामुळं गुणिले 4 असल्यामुळं फक्त 100 मधून 4 वजा करायचे. 100 वजा 4 किती झाले? 96. आलं का 5 सेकंदात उत्तर? अशा आयडिया लावायच्या. मग काय होतं, त्याचं तुम्हाला ते पॅसेज असतात ना मराठीचे, ते वाचायला एक्स्ट्रा टाईम भेटतो. मग त्याचे प्रश्न चुकत नाहीत. आता विराट तुझं हे आलं एक बरोबर. 96 आलं एक उत्तर. 34चं तू 3 केलंय. 144 हे तुझं चुकलंय. चुकलंय का? आता क्वेश्चन नंबर 35 पहा. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. काय प्रश्न? खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. आता आपलं काय करायचं आहे? योग्य जोडी शोधायची खालची. 18 90 80 पहिलं आहे. 18 90 पर्याय नंबर 1. 18
90 80 80 नाही सॉरी 18 90 180 आहे. पर्याय नंबर 2. 12 5 125. 12 5 125. पर्याय नंबर 3 दिलाय 14 चौके 56. आणि 4 नंबरचा पर्याय काय दिलाय 15 7 150. कोणतं बरोबर आहे ह्याच्यातलं? थांब तू 1 मिनिट थांब, बाकीच्यांना सांगू. हा 14 चौक 56. आता पाडे जर तुम्हाला येत नसले समजा तर काय करायचं मग? आता हे पहा 18 90 किती 18 गुणिले करायचं 18 90. हां त्याचं काय करायचं 12 5 काय 12 गुणिले 5 5 असल्यामुळं हां 14 चौके म्हणजे 14 गुणिले 4 आणि 15 7 150. 15 गुणिले 7 याचा गुणाकार करायचा. पाडे जर येत नसले तर काय उत्तर चिवू? 14 चौके 56. 4 चौक 16. 1606. गुणाकार कधी पण पुस्तक याच्यात दिला असं मस्ती नाही करायची एकमेकावर. इकडे बघून बस. 4 चौक 16 हातचाला 1 4 1 4 4 आणि 1 5. 14 चौक 56 म्हणजे आलं तिसरं बरोबर. विराट तू काय केलंस? 35चं 3 हे आलं तुझं बरोबर. आता 36 पहा. आता या वस्तू यात लिहित नाही हा ह्यात तुम्ही बघायचं. खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट नाही? पृष्ठभाग म्हणजे आता पृष्ठभाग समजून घ्या 1 मिनिटात. हा सांगा उत्तर सगळे बरोबर सांगा. आता हा मोबाईल आहे त्याचा पृष्ठभाग कोणता आहे? कोणता आहे पृष्ठभाग याचा? हा खालचा पृष्ठभाग काय आहे? सपाट आहे. दुसरं काय आहे? आपलं कपाट आहे. घरामधलं कपाटाचं चित्र आहे ना. कपाटाचं जर सपाट नसता पृष्ठभाग तर खाली बसन का? नाही. त्याच्या पाठीमागचा भाग कसा असतो? सपाट. भिंतीला ते एकदम बरोबर सपाट बसतं. माचीस त्याचा पृष्ठभाग सपाट असतो आणि बॉल त्याचा पृष्ठभाग सपाट नसतो, गोल असतो. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर. हे पण विराटचं बरोबर आहे. आणि हे टाळ्या वाजवण्यासारखं क्वेश्चन नाही, सिंपल आहे का नाही? आहे का सिंपल? आता पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बरं का. म्हणजे तो इथं जरी तुम्हाला मंथन शिवाय सुद्धा महत्त्वाचं आहे ते कळायला पाहिजे. 1 सहस्र बरोबर किती दशक? नको सांगू 2 मिनटं, तुझं पण चुकलेलं आहे. काय 1 सहस्र बरोबर किती दशक? 1 सहस्र म्हणजे हां 1000. 1 सहस्र म्हणजे 1000. आता हे पहा एकक, दशक, शतक आणि हजार. हे काय झालं? सहस्र. एकक, दशक, शतक, हजार. पण प्रश्न काय विचारलाय? म्हणजे किती दशक? आता दशक आहे इथं कुठं येतोय? एकक आणि दशक
बरोबर, हा आला कोमा इथं. 1 सहस्र बरोबर किती दशक येतील? हं? 2 कसे येतील? 3 किती आहे? पर्याय देऊ तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 100, पर्याय क्रमांक 3 1000 आणि पर्याय क्रमांक 4 1. सांगा किती नंबरचा पर्याय? 4 कशामुळं? कारण की ते मी काय सांगितलं, एकक आणि दशक. तर किती आले दशक? 100 दशक बरोबर काय असतं? 1 सहस्र. आता समजून घ्या कसं. 100 दशक म्हणजे काय? 1 सहस्र. 100 दशक म्हणजे काय? दशक म्हणजे 10. दशक म्हणजे 10. 100 गुणिले 10 काय येईल? असा गुणाकार करता नाही. 100 गुणिले 10 हे 0 0 10 0 असं लिहित नाही बसायचं. हा 0 इथला उचलायचा आणि इथं मांडायचा. किती झाले? 1000. म्हणजे याचा गुणाकार तसा येतो. करीत बसायचं नाही गुणाकार. शॉर्टकट आयडिया आल्या पाहिजे. आता पटकन लक्षात आलं पाहिजे बरं का बाबूराव. समजत आहे की तुला? आणखी समजून सांगू सोप्यात. मग किती आले? 100. उत्तर काय आहे? बी, म्हणजे 2 नंबरचं उत्तर. विराट तू काय केलंय? तू केलंय 1000. चुकलं का नाही? सिंपल चुका अशा होऊन नाही द्यायचं. तुझा आणखी एक प्रश्न चुकला. किती नंबर आहे तो? 37 नंबर. आता पुढचा प्रश्न बघा, 38 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रेषाखंडाची लांबी सर्वात कमी आहे? काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या रेषाखंडांची लांबी सर्वात कमी आहे? आता विराट याचं उत्तर तू सांगायचंस मला सगळ्यात सुरुवातीला. काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या रेषाखंडाची लांबी सर्वात कमी आहे असं विचारलंय ना. कोणत्या रेषाखंडाची लांबी लक्षात आलंय ना मी काय म्हणतोय? ते नसतं. कोणत्या रेषा, बरं राहू द्या. कोणत्या रेषाखंडाची लांबी सर्वात कमी? आता पर्याय देतो, लक्षपूर्वक बघायचं. आता कॉन्सन्ट्रेशन आपलं फुल पाहिजे. आउट ऑफ मार्क पाडायचे असले तर असंच नाही पडत. पर्याय क्रमांक 1 किती? 4 सेमी. पर्याय क्रमांक 2 8 सेमी. पर्याय क्रमांक 3 6 सेमी. आणि पर्याय क्रमांक 4 9 सेमी. अशा आकृती दिल्यात. सांग विराट कोणतं उत्तर त्याचं? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. विराटने सांगितलंय पर्याय क्रमांक 3 6 सेमी बरोबर आहे. हे तुम्हाला बरोबर वाटतंय? कोणाकोणाला बरोबर वाटतंय हात वर करा. कोणाकोणाला चूक वाटते? बरोबर हात वर करा. चूक कोणाकोणाला वाटते त्याचं? तुला काहीच कळायला वाटा नाही का? बरोबर आहे बिन चुक. पण आता इथे बघा, आता हे लक्षात ठेवायचं कायमचं. 2 असते. एक असते रेषा आणि दुसरा काय असतो? रेषाखंड. बरोबर आहे. रेषा काय कायला समजायचं आपण? रेषा आहे कशी ओळखायची? याच्यामध्ये एक रेषा आहे. कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे रेषा. ती काय आहे? ज्या वेळेस असे बाण दाखवलेले असतात ना
त्याचा अर्थ काय होतो, ती पुढं चाललेली आहे, तिला काय खंड नाही, म्हणजे कितीही लांब जाऊ शकते. ती काय झाली, रेषा. अय चिमण्यांनो, कळतंय का, इकडे बघा. तुम्हाला तसं बोलायचं जर असलं तर फटका भेटो ना, इकडे पाहायचं. त्याच्यात रेषा कोणती आहे, पटकन सांगा तुम्ही तिकडचे, बच्चा गँग. रेषा कोणती आहे, पर्याय क्रमांक 1 काय आहे, रेषा. कशामुळं, त्याला इकडं बाण दिलेलं आहे म्हणून काय ती रेषा. आणि बाकीच्याला बाण आहे का, त्याला काय दिला आहे, खंड दिला आहे. मग हे काय झाले, एवढे रेषाखंड. आता याच्यातले विचारलंय सगळ्यात छोटा रेषाखंड कोणता आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे विराटचं हे काय आलंय, बरोबर. पण टाळ्या वाजू नका, त्याने एक सिली मिस्टेक केली. सिली मिस्टेक म्हणजे काय, सिली म्हणजे मूर्ख, मूर्ख मिस्टेक केली, मूर्ख मिस्टेक. त्यांनी केलाय पर्याय क्रमांक 1 38चा. कशामुळं, लक्षपूर्वक प्रश्न न वाचल्यामुळं. त्याच्या लक्षात आता आलं मी ते खंडाची ओरलेल्याच्या नंतर. अशा मिस्टेक परीक्षेत झाल्या नाही पाहिजेत. चुकलं का नाही. त्याचा पर्याय क्रमांक 3 बरोबर. कारण हा किती आहे, 8 सेमी, हा 6 सेमी आणि हा 9 सेमी आहे. सगळ्यात लहान कोणतं आहे, 6. त्याच्यामुळं रेषाखंड 3 नंबरचा बरोबर. शिली म्हणजे काय, एक इंग्लिश शब्द शिकलात का नाही. शिली म्हणजे अहमदनगरहून साताऱ्याला जाण्यास 6 तास लागतात. आता लक्षपूर्वक आहे का, अहमदनगरहून साताऱ्याला जायला किती, अहमदनगरसाठी मी फक्त हे लिहितो. अहमदनगरमधून साताऱ्याला जायला किती तास लागतात, 6 तास. पुढं आहे का आता, त्याच्या निम्मा वेळ अहमदनगरवरून बीडला जायला लागतो. आता अहमदनगरवरून बीडचं बीडला जायला किती वेळ लागतो, निम्मा. म्हणजे 6चा निम्मा किती, 3 तास वेळ लागतो. तर अहमदनगरहून बीडला जाण्यास किती वेळ लागतो. आपलं काय विचारलंय, अहमदनगरवरून बीडला जाण्यास किती वेळ लागतो, किती, 3 तास. 3 तास. पण आपल्याला पर्यायामध्ये मिनिटात उत्तर दिलंय. 3 तासाचे मिनिटं किती झाले, 3 तासाचे 18 गुणिले 60 करायचं. 18 आणि शून्याला 0, 180 मिनिटे. म्हणजे पर्याय नंबर 1 हे पण आलं विराटचं बरोबर. पुढचं 17°-23 किती, 17°-23 वजा 11°-23 11°-23 बरोबर किती आपलं विचारलंय. आता हे सांगा 17°-23 कसं लिहायचं, 17°-23 चिन्ह काय आहे, वजा बाकी. पुढचं काय आहे, 11°-23 अंश वर लिहायचा आणि छेद खाली. किती, 11°-23 बरोबर किती येईल, कोण सांगतंय. छेदांची वजाबाकी केली का तुम्ही कधी, सांगतो. हां, बोर्डवर केलं तसं कशी करायची याची वजाबाकी. आता लक्षपूर्वक बघा बरं का, त्याच्यात 2 प्रकार असतात वजाबाकीत. आता इथं छेद आहे सारखा 23. ज्यावेळेस छेद सारखा असतो त्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी करताना काय करायचं, 23 छेद जो सेम आहे ना, सेम असला तर आहे तसा लिहून घ्यायचा.
आणि वजाबाकी कशाची करायची? अंशाची. 17 वजा 11 किती? 6. उत्तर किती आलं? 6/23. पर्याय नंबर 4 43चा ते आलं विराटचं बरोबर. पुढचं बघा, 37 पेन 7 मुलांना समान वाटले तर किती पेन शिल्लक राहतील? काय प्रश्न? 37 पेन 7 मुलांना समान वाटले आणि आपला किती विचारलंय? शिल्लक किती राहतील? याचा कशाचं गणित आहे? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कशाचं आहे? भागाकार. बरोबर. पण ह्याला आता काय करायचं? 37 भागिले किती? किती मुलांना वाटले समान? 7 मुलांना. आता याचा भागाकार होईल का? पूर्ण भागाकार. समान वाटलेत आणि काय विचारलं आपला? किती शिल्लक राहते ना. मग 7चा पाला 37 पर्यंत म्हणायचा. मग 37 पेक्षा जी लहान संख्या आहे 7 5 35 म्हणजे काय केलं? 5 पेन सगळ्यांना वाटले. किती वाटले टोटल? 35. शिल्लक किती राहिले? 2. सोपं आहे का नाही? म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. विराट तुझं किती उत्तर? 1. हा बरोबर आहे. तर 44चा 20 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालण्यास किती मीटर लांबीची तार लागेल? 20 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृत. चौरस म्हणजे काय? ज्याच्या सगळ्या बाजू समान असतात त्याला काय म्हणायचं? चौरस म्हणजे काय? मोठ्या आवाजात. आता हा आहे एक चौरस. बरोबर. मूर्ख आहेस का तू? डोक्यावर पडलं का? चौरस म्हणजे काय? ज्याच्या सर्व बाजू समान असतात याला चौरस असे म्हणतात. म्हणजे या सर्व बाजू काय आहेत? समान आहेत. आणि बाजू किती दिली आपल्याला? 20 मीटर. आता पहा प्रश्न. 20 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती, ही समजा एक बाग आहे, तिची एक बाजू किती आहे? 20 मीटर. बागेभोवती दुपदरी तारेचं कुंपण घालायचं. किती पदरी? 2 पदर करायचे तारेचे. म्हणजे ते कुंपण किती वेळा येईल? 2 वेळेस. बरोबर आहे. मग किती लागन? तार डबल लागन. 2 वेळेस करायचं म्हणून डबल. आता याची एक बाजू आहे 20 मीटर. सगळ्या बाजू असतात सारख्या. म्हणजे टोटल बाजूची लांबी किती झाली? 20 गुणिले 4. 20 गुणिले 4 आणि गुणिले 2 डबल असल्यामुळे गुणिले 2 किती झालं? 20 चोक 80. याला सोपा गुणाकार असा करायचा. 2 चोक 8, 8 दुने 16 आणि हा एक 0 इथं. किती झालं? 160 मीटर. सोपं आहे का नाही? तुझं किती आलं विराट? 4 नंबरचा पर्याय 44चा. हा तुझा चुकलाय. तू 2 नंबरचा केलास. तू 40 मीटर उत्तर कुठून आणलं होतं? 2 नंबरचा पर्याय 40 मीटर आहे. कुठून आणलं उत्तर ते? चौरसाला 2च बाजू असतात. तारेचं कुंपण एकच पदरी. तरच बरं 40. चौरसाच्या बाजू काय असतात? समान. त्याला किती असतात? 4 बाजू. मग त्याने कसं पकडील असन? त्याला 2च बाजू आहेत. असंच पकडील ना तू. मग
हां. प्रश्न वाचले मी जास्त मी त्याच्यात वाचले. आता पुढचं सांगा. आता प्रश्न तोंडी विचारतो. खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलाय बरं का. पहिलं विधान, आता एकेकाचा विचार करायचा. त्रिकोणाला 3 बाजू व 3 शिरोबिंदू असतात. हा त्रिकोण आहे, याला 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू असतात. बाजू म्हणजे काय? ही एक झाली बाजू, ही एक बाजू झाली बाजू, ही एक झाली बाजू. आणि शिरोबिंदू म्हणजे शिरो हा त्याला म्हणायचं शिरोबिंदू. हा किती झाला? इथं एक, इथं एक आणि इथं एक. म्हणजे पहिलं काय आहे? बरोबर आहे. दुसरा एक आता लक्षपूर्वक. चौरसाचे सर्व कोण लघुकोण असतात. गप्पा ना. चौरस म्हणजे काय? चारी बाजू समान असतात. मग त्याचे सर्व कोण लघुकोण. लघुकोण म्हणजे काय? कोणाचे प्रकार बघा. लघु कोण असतो, विशाल कोण असतो आणि काटकोण असतो. काटकोण असतो यांचा मधला भाऊ असं लक्षात ठेवायचं. हसायचं नाही जीव, नाही तर काय पण मधला भाऊ लक्षात नाही राहायचं. काटकोण काय असतो? यांचा मधला भाऊ असं पकडायचं. मधल्या भावाचा किती असतो बाप? 90 डिग्री. लघु म्हणजे लहान आणि विशाल म्हणजे महान, म्हणजे मोठा. हा, लघु म्हणजे लहान आणि विशाल म्हणजे मोठा. ह्या 90 मी काय सांगितलं, हा असतो मधला भाऊ. म्हणजे काय? त्याच्यापेक्षा जो मोठा असेल, तसं नाही करायचं मस्ती. त्याच्यापेक्षा मोठा काय असणार? 90 अंशापेक्षा जास्त. त्याला काय म्हणायचं? विशाल कोण. आणि 90 अंशापेक्षा कमी त्याला काय म्हणायचं? लघु कोण. बरोबर आहे. एवढं आलं लक्षात. आपला प्रश्न काय आहे? चौरसाचे सर्व कोण लघु कोण असतात. गपना. चौरसाचे याच्यामुळेच काही येत नाही तुम्हाला, ते मास्तर कटळत असते ना, असं असतं पुढं. चौरसाचे सर्व कोण लघु कोण असतात. असतात का? म्हणजे 90 अंशापेक्षा कमी. लघु कोण म्हणजे ज्याचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे. आता हा आपण चौकोन काढला होता. चौकोनाचे सर्व कोण 90 अंशाचे असतात. म्हणजे काय असतात ते? 90 अंशाचा म्हणजे काटकोन. काटकोन म्हणजे काय? 90 अंशाचा कोण. म्हणजे समजा एक सपाटी आहे, हा मोबाईल आहे आणि डस्टर ज्यावेळेस असं उभं असतं ना, हा जो कोण बनतो ना, त्याला काय म्हणायचं? काटकोन. एकदम सरळ, त्याला काय म्हणायचं? काटकोन. हा असा तिरपा असला, हा कोणता कोण बनला? लघु कोण. हा इकडे तिरपा असला तर विशाल कोण. 90 अंशापेक्षा, कारण हा 90 आहे, इकडे गेल्यावर वाढतोय, इकडे गेल्यावर कमी होतोय. समजलं? लघु विशाल काटकोन. काटकोनाचं माप किती असतं? लघु कोणाचं? 90 पेक्षा कमी. विशाल कोणाचं? 90 पेक्षा जास्त. डबल सांगा. काटकोनाचं? विशाल कोणाचं? लघु कोणाचं? 90 पेक्षा कमी. तर आता तुम्हाला प्रश्न विचारलाय चौरसाचे. चौरस कसा असतो? त्याच्या बाजू समान असतात, पण तो असा तिरपा असतो. तर आता हा कोण आहे आणि हा कोण. चौरस झाला का नाही हा? याच्यातले 2 कोण लघु कोण असतात आणि 2 कोण विशाल कोण असतात. हा झाला कोण ए, कोण बी. कोणचं चिन्ह काय असतं? असं असतं. कोण सी आणि कोण डी. आता ए हा कोण आहे? तो लघु कोण आहे का विशाल कोण? विशाल कोण. सी कोणता आहे? बी कोणता आहे? बी कोणता आहे? लघु कोण. कशामुळं? इकडं पाहता, ह्या 2 लाईन येतात, ह्या 2 लाईन येतात.
या साईडचा कोण काय आहे? वरच्या लाईनचा. या साईडचा कोण? मोठा. दिसतानाच आपण काय पाहिलं होतं? 90 अंशाचा म्हणजे सरळ जो काटतो हा काय झाला? काटकोन. हा कोण आहे? काटकोनापेक्षा कमी झाला का नाही हा? त्याला का नाही? आणि हा कोण आहे? हा काटकोन आहे. पण काटकोनाच्या पुढे जातो ना हा कोण, इथून आहे. हा कोणता झाला? विशाल कोण. 90 अंशापेक्षा जास्त. लक्षात येते का? लक्षात येणार नाही? याय नाही वाटतं मला. खरं सांगा, हे तुझ्या येते लक्षात नाही ना? व्यवस्थित बघ इकडं. बाहेर का जमा ते लावून घ्या दरवाजा. लावून घ्या. आता लक्षपूर्वक बघा. लघु, विशाल आणि काटकोन. इकडे बघा. ह्या समजा 2 लाईनी आहेत असं लक्षात घ्या. कोण समजून घ्या बरं का. कोण याला तिरप्या लाईन काढल्यात. मी कशामुळे काढल्यात? आपल्याला लघु आणि विशाल बघायचे. लघु कोण काय असतो आणि विशाल कोण काय असतो. ह्या तिरप्या लाईन काढल्या 2. आता याच्यात तुम्हाला बघितल्याच्या नंतर काय मोठं दिसतंय? कोणता कोण मोठा दिसतोय? हा आहे समजा कोण ए. हा कोण बी. हा कोण सी आणि हा कोण डी. हा कोणता आहे? कोण ए. हा कोणता आहे? कोण बी. हा कोणता आहे? कोण आणि हा कोणता आहे? कोण. आता हे चारही पण कोण येतं? हा कोण आहे? ह्याचं जे अंतर आहे ह्या रेषेमधलं हे कमी याच्यापेक्षा आहे का जास्त आहे? तिकडं तिरपा असल्यामुळं असं जर असलं समजा माझा हात आहे, तर वरच्या हाताचं आणि ह्या लाईनीचं अंतर कमी येईल का नाही? आणि कमी येईल ना. आणि तो असा असला तर, असा असला तर वाढत जाते की नाही? लक्षात घ्या. इकडं कमी कमी होत जाते असं. म्हणजे हा इकडं कमी येतोय ना. आणि 90 अंशाचा कसा असतो? असा थाटा असतो सरळ. सरळ लाईन त्याच्यावर ज्या वेळेस येते ना त्याला काय म्हणायचं? 90 अंशाचा कोण. त्याला काय म्हणायचं? काटकोन. म्हणजे आपला काटा जो असतो ना, काटा बाबळीचा त्याचा, तो कसा काटकोनामध्ये असतो? म्हणजे तो त्याला बरोबर 90 अंशामध्ये काटतो म्हणून त्याला काय म्हणतात? काटकोन. काटकोनापेक्षा जो लहान असतो त्याला काय म्हणायचं? लघुकोन. आणि काटकोनापेक्षा मोठा असतो त्याला काय म्हणायचं? विशाल कोन. आता हा काटकोनापेक्षा काटकोन कसा असेल? इथं असा असेल ना सरळ. म्हणजे ह्या एवढा वाढला का नाही काटकोनापेक्षा एवढा जास्त, त्याला त्याच्यामुळे काय झाला? तो विशाल कोन. जिकडं आपण याचं बघायचं, इथं जे फक्त आहे ना ही लाईन, याच्यामध्ये जर काटकोनापेक्षा जास्त वाटली, हा झाला काटकोन समजा. हा काय झाला? काटकोन. आणि एवढं अंतर वाढतंय का नाही त्या कोणचं, त्याच्यामुळे तो कोणता झाला? विशाल म्हणजे मोठा आणि लघु म्हणजे लहान. आता हा कोण आहे? हा काय येईल? पटकन सांगा सगळ्यांनी. आहे का नाही लघु कोण? हा कोण कोणता आहे? हा कोण कोणता आहे? लघु आहे ना. इकडे आहे पहा ना. आणि ही लाईन आहे. लघु झाला ना, इकडचा मोठा आहे तो झाला विशाल आणि इकडचा लहान आहे. हा कोण इथं पाहायचा. कोण म्हणजे काय असतं? ह्या चौकोनाचं जे वळण असतं ना त्याला काय म्हणायचं? कोण. हा इकडे लहान दिसतोय का नाही? असा लहान आहे का नाही? याच्यापेक्षा इकडचा मोठा दिसतोय का नाही अंतर? त्या दोन्हीतलं अंतर बघायचं रेषेमधलं. इकडं कमी आहे ना आणि इकडं जास्त आहे. म्हणजे त्या जिकडं जास्त अंतर आहे त्या साईडचा कोण काय झाला? विशाल कोण. आणि छोटा काय झाला? लघु कोण. समजले का आता? खरं सांग. जर नाही समजलं तर व्हिडिओ एकदा पाहायचा जाऊ ना. त्या लघु कोणावर जायचं जिथं असेल तो व्हिडिओमध्ये पुढे जाऊन आणि ते व्यवस्थित समजून घ्यायचं. आणि जरी नाही समजलं तर मग वही घेऊन माझ्याकडे यायचं. सुरुवातीला ते भूमिती समजायला जड जाईल. आपला प्रश्न काय होता? हां, चौरसाचे सर्व कोण लघु कोण असतात. असतात का?
झाला चौरस, हे बाकीचं खोडून टाकलं ना, हा काय झाला चौरस. सगळे कोण लघु कोण असतात का? नाही. हा इथं जास्त अंतरावाला कोण आहे दिसतोय का? हा काय झाला विशाल. आणि हा कमी अंतरावाला काय झाला लघु कोण. म्हणजे ते स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. बरोबर. 3 नंबरचं पहा, काटकोनापेक्षा लहान कोणाला विशाल कोण म्हणतात. आताच सांगितलेलं, काटकोनापेक्षा लहान कोणाला विशाल कोण म्हणतात. बरोबर आहे का? नाही. काटकोनापेक्षा लहान कोणाला विशाल कोण म्हणतात असं स्टेटमेंट आहे. ते पण काय आहे चुकीचं. त्रिकोणाला 4 कोण असतात. पहिलं आपलं काय होतं, पहिलं स्टेटमेंट फक्त बरोबर आहे. त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू असतात. तू काय लिहिलंय 46चं 3 केलंय तू. म्हणजे मुख्य प्रश्न असा होता, खालीलपैकी किती विधाने बरोबर आहेत. त्यातले बरोबर विधान किती निघलं? फक्त 1. तू 2 केलंय, त्याच्यामुळं हा प्रश्न चुकला. तुला विधानं कळले नाहीत व्यवस्थित. आता पुढचा इंटरेस्टिंग प्रश्न बघा, आणि एवढाच प्रश्न घेऊ आपण आज. किती वाजले तर 7:45 वाजले तर टाईम मग अजून बघू, जेवढे होते तेवढे घेऊ. आणखी प्रश्न इंटरेस्टिंग आहे, त्याच्याकडे आता बारकाईने लक्ष द्यायचं. 2022 ची सुरुवात शनिवारपासून झाली. प्रश्न असा आहे, 2022 या वर्षाची सुरुवात शनिवारपासून झाली. कोणत्या वर्षाची? 2022. याची सुरुवात शनिवारपासून. तर 3 जानेवारी 2023 रोजी कोणता वार असेल? कधी? 3 जानेवारी 2023 कोणता वार असेल? आता हे वाटते का नाही? आता हे मागच्या वर्षीचं जानेवारीची सुरुवात म्हणजे किती तारीख? 1 जानेवारी. किती? 1 जानेवारीला 2022ची सुरुवात होईल ना. 1 जानेवारी 2022ला. 2022 या वर्षाची सुरुवात कोणत्या तारखेपासून होईल? 2022 हे वर्ष. समजा आता कसं 2024 आहे, तसं 2022 हे वर्ष चालू होताना पहिली तारीख कोणती असेल? जानेवारी. 1 जानेवारी. 1 तर पुन्हा फेब्रुवारीमध्ये येईल, पुन्हा मार्चमध्ये 1 तारीख असते. खरं आहे ना. 1 जानेवारी 2022ची सुरुवात कधी होती? 1 जानेवारीला. त्या दिवशी कोणता वार होता? शनिवार. वर्षात वारं किती असते टोटल? एका वर्षामध्ये, सॉरी वारं नाही, दिवस किती असतात एका वर्षामध्ये? 365 दिवस. म्हणजे 1 जानेवारी 2022 ते 1 जानेवारी याच्यामध्ये कालावधीत किती दिवस असतात? 365. आपल्या आठवड्यामध्ये वार किती असतात? 7. याला आता काय करायचं? 7ने भागायचं डायरेक्ट. 365 भागिले 7. 7 5 35. किती उरला? 1. 7 2 14. आणि आता किती उरला? 15 झाले ते नाही. 7 5 35 उरला 1, त्याचे झाले 15. 7 2 14. ते तुम्हाला नंतर शिकवेन, आता जरी नाही कळालं तरी पण ते आपल्या डिटेलमध्ये नंतर शिकायचं आहे. पण थोडंसं एक आयडिया येण्यासाठी. 7 2 14. 7 2 14 झाले 52 आठवडे. आता एक गोष्ट आणखी तुमच्या लक्षात आली असेल, एका वर्षात आठवडे किती असतात? आठवडे 52. दिवस किती असतात मोठ्याने? आठवडे. तर 52 आले तरी पण 1 दिवस उरला. आता इथं बघा लक्षपूर्वक, 1 दिवस काय झाला? उरला. आपला काय विचारलंय? वार विचारलाय. कोणता वार होता? 1 दिवस उरला म्हणजे त्याच्या पुढचा दिवस उरला. म्हणजे पुढचा वार कोणता आला? रविवार. पुढचा दिवस किती आला? रविवार. म्हणजे 1 जानेवारी रोजी कोणता दिवस आला?
2023 1 जानेवारी 2023 रोजी कोणता दिवस आला 1 वर्षांनी? रविवार. 365 दिवसानंतर कोणता आला? रविवार. आपला किती तारखेचं विचारलंय? 3 तारखेचं. 1 तारखेला रविवार, 2 तारखेला, 3 तारखेला मंगळवार. त्याचं उत्तर काय आहे? मंगळवार. कळालं? का अवघड वाटतंय? आणि तसंच काढावं लागतं, त्याला पर्याय नाही दुसरा. बाबू सुद्धा काढते. दिवस किती आहेत ना? 3 महिने जेवढे दिवस आहेत का ते काढायचे आणि त्याला साखळी बघायची. नाही ते आणि जेवढं क्वेश्चन वेगळा असला का मग जमत. हे जवळ आहे ना, 1 तारखेपासून 3 तारखेजवळ, म्हणून आपण ते घेतलं. नाही तर पुन्हा वाराचं कॅल्क्युलेशनचं एक सूत्र असतं, ते आपण डिटेलमध्ये बघताना बघू. विराट, तुझं काय लिहिलंय 47चं? तू 47चं 3 बुधवार, ते पण चुकलं. खालीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता आहे? आता अपूर्णांक लिहितो, जो वेगळा वाटतोय तो सांगायचं बरं का. 1 आहे 7/21 1 नंबरचा, 2 नंबरचा 19/12 3 नंबरचा, 13/39 आणि 4 नंबरचा 9/26. कोणता वेगळा वाटतो याच्यातला? करा विचार. आणि कशामुळे वाटतोय ते पण सांगायचं. कोण सांगते? 4 नंबरच्या पर्याय 26 आहे. हा 26, 9/26. सांग विराट, सांग मोठ्याने सांग ना आता. कारण की अंक छोटा असतो पण तिथे मोठा दिला आणि छेद छोटा दिला. हां, काय विचारलं होतं आपल्याला? वेगळा पर्याय निवडायचा ना. ह्याचं पास हा 7 अंश आणि 21 अंश आहे का छोटा आहे याचा, आणि छेद मोठा. ह्याचा अंश मोठा आणि छेद छोटा. याचा अंश मोठा छोटा आणि याचा पण अंश छोटा, त्यामुळं 2 नंबरचं उत्तर झालं विराटचं बरोबर. आता मिस्टेकचा क्वेश्चन विराटने आता शेवटचा क्वेश्चन पाहू आपण बरं का. 50 पर्यंत घ्या. हा 50 वाजे 50 वाजे. आता हे पहा, आता क्वेश्चन मध्ये कसं फसवतात. हा, अर्धा किलो शेंगदाणा सर्वात महाग वस्तू कोणती? आता हे तुला जरी आलं पाहिजे. नाही तसं नाही, याच्यापैकी सर्वात महाग काय वस्तू कोणती असं विचारलंय. पहिलं अर्धा किलो, किलोला मी केजी लिहितो. हा, किलोच्या जागेवर केजी लिहायचा. अर्धा केजी शेंगदाणा किती रुपयाला भेटतो? 70 रुपये. आता इथे एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटेल. हे कशात चिन्ह आहे? रुपयाचं चिन्ह आहे. कोणाकोणाला माहीत होतं? माहिती आहे तुम्हाला पहिलं? हां, मग तर तुम्ही जास्तच हुशार आहेत पहिलेच. 5 किलो साखर 2 नंबरचा पर्याय. 5 किलो साखर, त्याची किंमत किती? 200 रुपये. पर्याय नंबर 3 पाव किलो खोबरे, पाव केजी खोबरे बरोबर 50 रुपये. आणि पर्याय नंबर 4 1.5 किलो साबुदाणा बरोबर 120
रुपये एवढ्या नका करू. बघा इकडं सांगा आता कोणती वस्तू महाग आहे याच्यात सगळ्यात? पर्याय क्रमांक 2 नाही मी सांगते हा यांचं होऊन जाईल. हा, सांगा. 2 हां तुझं व्यवस्थित वाचा आधी. तुझं सांग. मी सांगू हम्म. मी सांगू हा. मी सांगू मला दुसरं 2. मी सांगू हा. एक पर्याय क्रमांक 4. पप्पा तुझं? 3 आपलं काय? हा आता तू सांग. सांगू का? पाव किलो म्हणजे पावशेर. पावशेर 1 किलो मध्ये 4 म्हणजे 4 पावशेर असतात म्हणजे याची किंमत काय झाली? 200 रुपये 200 रुपये किलो. पर के जी. बरं का? 200 रुपये पर के जी झाली. 200 रुपये किलो. ह्याची किती झाली? 1.5 किलो साबुदाण्याचे 120. आणि ते कसं किलो झालं? 1.5 किलो म्हणल्यावर काय करायचं? 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा असतो, त्याचे 3 भाग करायचे 120चे. 3 भाग केल्यावर किती येईल? 4 त्रिक 12. मग 1 किलोचं किती येईल? 4 दुने 8 म्हणजे 80 रुपये. 80 रुपये पर किलोग्रॅम. 5 किलो साखरेची किंमत 200 रुपये. विराट शिव आकडा मोठा दिसला की तेच उत्तर नसतं, मग ते फसवण्यासाठी असतं तुम्हाला तसं. 5 किलो साखरेची किंमत किती आहे? 200. मग 1 किलोची किती झाली? 20 हां 1 किलोची 40 रुपये. 40 रुपये प्रति किलोग्रॅम. हां 4 25 200. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. अर्धा किलो शेंगदाण्याची किंमत 70 रुपये. मग 1 किलोची किती? 140. 1 किलोची किती? 70चे डबल. अर्ध्याची किती आहे? 70. 140 रुपये पर के जी. आता कोणती मागे याच्यात बघा. आता मग सांगायचं नाही, सगळे संगत सांगा. 200 रुपये केजीवाली. 200 रुपये किलो काय आहे? खोबरं. सगळ्यात महाग वस्तू कोणती आहे? हां पर्याय क्रमांक 3 आहे का नाही? मजेदार प्रश्न. आज तुम्हाला जरा बोर झालंय ना? झालंय ना आज जरा बोर? कोणाकोणाला बोर झालंय? हां ते कशामुळं माहिती आहे का? त्याचा तुमचा अभ्यास नाही ना. आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिका घेतो. आता आपण गणित चालू केलं ना मग तुम्हाला बोर नाही व्हायचं. त्याच्यामुळं एक रजिस्टर करा मी म्हणतोय अगोदर. रजिस्टर आणले नाही का आणखी? उद्या आले. उद्या आहे का? तू शाळेत जाणार आहे ना? मग तू घेऊन ये तसे. करायचं का बस आता?